हाय! आज आहे यात्रेचा डे 4 आणि आज सकाळ-सकाळी लवकर उठून आम्ही लोकांनी देवीच्या नैवेद्यासाठी मस्त असं पोळीचं जेवण केलं होतं. येळवण्याची आमटी, भात, सांडगे, पापड, पोळी आणि ते तयार करून ती लोकं सर्वजण आमच्या घरच्या हिरोईनी तयार होऊन बघा कशा छान निघाल्या आहेत आणि त्या सर्वजण रेडी होऊन देवीला आज नैवेद्य दाखवला जातो आणि तिची ओटी भरली जाते. सो त्यासाठी या सर्वजणी देवीच्या मंदिरात जायला निघाल्या होत्या आणि आम्ही मुलं घरीच राहिलो होतो. सो गाईज आम्ही आता उन्ह खाल्लाय, तुम्ही पण या. सो या मुलांबरोबर मी उनो वगैरे खेळला आणि संध्याकाळी आम्हाला मॅगी खायची क्रेविंग झाली होती आणि मी मॅगी करायला घेतली होती. मी मुलांना वगैरे विचारलं, मग त्यांनीसुद्धा मॅगी कर दीदी बोलले आणि मी मॅगी केली. तुमच्यापैकी कोण कोण अशी कच्ची मॅगी खातं? मला तर फार आवडते. सो आम्ही मस्त अशी मॅगी वगैरे एन्जॉय केली आणि संध्याकाळी आम्ही देवीच्या दर्शनासाठी पुन्हा यात्रेमध्ये गेलो होतो आणि आमच्या इथे अशी भंडाऱ्याची पोती वगैरे असतात देवीवर उधळण्यासाठी. सर्वजण आम्ही मुलं मिळून यात्रेत गेलो होतो. आज देवीची स्थापना झाली होती आणि देवीच्या दर्शनासाठी आम्ही मंदिरात आलो होतो. देवीचं दर्शन घेतलं, यात्रेत थोडीफार मजा वगैरे केली आणि पृथ्वीने शिवाजी महाराजांची मूर्ती विकत घेतली होती त्याच्या किल्ल्यासाठी. यात्रेत आम्ही थोडंसं मज्जा मस्ती वगैरे करून आणि आम्ही घरी जायला निघालो. घरी गेलं, जेवलो आणि थोडासा आराम करून पुन्हा 11 वाजता मंदिरात जायला निघालो. आज देवी देवळाबाहेर पडणार होती आणि गावातून तिची मिरवणूक किंवा देवी खेळली जाते असं बोलतात आणि आता ती मंदिरातून अंबाबाईच्या मंदिरामध्ये येऊन थांबणार होती आणि इथे तिच्या 5 मानाच्या ओट्या गावकऱ्यांकडून भरल्या जातात. त्यानंतर देवी जायला तयार होत नसते, त्यामुळे तिला थोडं एक लिंबू कापला जातो आणि थोडंसं अपशब्द बोललं जातं. त्यानंतर देवी आपल्या जागेवरून निघते आणि गावाकडे जायला निघते. इथे थोडं गाणे वगैरे लावले होते, त्यामुळे आम्ही थोडासा डान्स वगैरे केला आणि इथे देवी पुन्हा गावाकडे जायला निघाली होती आणि इथे आम्हाला यात्रेत आमचे मामा वगैरे भेटले आणि इथे बघा, इथे गावात देवी आली आहे. इथे देवी खेळणार आणि सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत देवी अशी खेळली जाते आणि 6 वाजल्यानंतर देवी मारुतीच्या मंदिरात बसली जाते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री खेळते आणि मग गावाबाहेर सीमेबाहेर जाते. आणि इथे बघा, आम्ही सकाळी आमच्या गल्लीमध्ये येऊन थांबलो होतो आणि तुम्ही भंडारा पाहू शकता, काय लेवलचा भंडारा खेळला जातो. सो कसा वाटला माझा हा व्लॉग यात्रेचा नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि देवीच्या नावानं चांगलं बोलायला विसरू नका.